चालू झाली अनुची ड्युटी. आज सकाळपासूनच सगळी कामं अनुला करावं लागायला लागली ती, कारण बाईनं आज सकाळ सकाळ झटका दिला. फोन केल्यावर मागणं आवाज निबारढक यायला लागला, पैशाचं काय झाले म्हणून. गपचूप बसलो. नाईलाजानं सगळा लोड अनुवर पडला. आता काय आवाज येत नाही इकडं मग हे सगळं. आणि आता मोदीनं पण मोदीने पण मोदीने पण सांगितलंय. भाताला देते मी पहिलं. ए ताट लावलंय का रे? तुमचं काय नाही आहे ना? काय म्हणायचं हा? म्हणून ती लावायचं नसतंय तसं. हा, जबाबदारी नाही आपली आहे ना. निवांत फोन बघत बसताय. ए टपलं टपलं, तुला ऐकते का? किती छान पिटले बघा. एवढा मोठा खर्च करून काय उपयोग झाला का? नरेंद्र मोदीचं भाषण ऐकून आम्ही इलेक्ट्रिक काय नाही ना प्यायचं आहे. पहिल्यांदा कॉफी प्यायला लागलाय म्हणून कडी लागले. तर ह्याचं रिएक्शन कसं आहे बघूया. काय म्हणणं आहे गड्याला, कसं लागतंय? लय भारी छान आहे. छान आहे म्हणतो. नरेंद्र मोदीनं सांगितलं म्हणून ही शिगडी आणली आणि आता आणून सांगितलं म्हणून माघारी द्यायला चाललोय. म्हणजे आणून का सांगितलं तर अनुला चंदानं सांगितलं की माघारी द्या म्हणून. हाय का नाही? पण ह्या दोघींनी मिळून असा निर्णय का घेतला असेल याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की ही गरमच होत नाही लवकर. हाय का नाही? तर फास्ट भाकरी आपल्याला करायला स्वयंपाक फास्ट होत नाही, म्हणून आता ही रिटर्न देऊन आता ह्याच्यापेक्षा चांगली काय मिळते का बघूया. आहे का नाही अनु? आता परतीचा प्रवास पुन्हा एकदा चालू आहे खरेदीसाठी. मला भ्या वाटते. मला लोक मारते. मला एकटं सोडून कसं जाता हो तुम्ही दुसरीकडे? नाही जात. तिथं तुम्हाला भ्या वाटत नाही का? मी कुठे जरी जायचं म्हणलं तर नाही, नाही, नाही. माझ्या खिशात तुझा फोटो असतो, मी फोटो बघतोय मग धाडस करतोय पुढे जायचं. ए चंदा माझा मोबाईल दाखव ग. लॉक उघड त्याचं. स्क्रीनवर कोणाचा फोटो आहे दाखव. कोणाचा आहे? अरे खोटं बोलत नाही मी. एवढं बी चाटाळ बोलू नका हो. चला 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 चला, कुलप घ्या पाठीमागचा. 7:30 वाजले त्या, परत गिऱ्हाईक येईल, मला भांडी बिंडी धुवायची ती. चला बेगमपूरला चाललोय आम्ही आता. शेगडी रिटर्न करायला आणून मांडीवर घेतली शेगडी. नाही का? आज ब्लॉगच सुरू केलाय.